बघायला मिळाली। सन्माननीय मान्यवरांचं इथे आगमन होत आहे। रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा बिगर नाईट क्रीडा स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर आदरणीय विलासदादा फडके बिगर यांचं इथे आगमन झालेलं आहे। या व्यासपीठावर आपलं आम्ही पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे चिटणीस नामदेव शेठ जमदाडे साहेब त्याचबरोबर सरपंच बाळूदादा पवार यांच्या वतीने स्वागत करतो। गजानन पाटील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर वागडी स्वागत आहे तुमचं। पहिलाच बॉल ज्याच्यावर 3 रन कंप्लीट झालेत। लोवर फुल टॉस बॉल होता, थोडं मिस टायमिंग दिसले, थोडं कंट्रोल मध्ये नव्हता, फटका खेळायचा होता एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर्स कडे, परंतु अगदी बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट जो महत्त्वाचा तो झाला नाही। स्पर्धेकरता साई बोरवेलचे ओनर आदरणीय अनिल शेठ पाटील नेहरे यांच्या वतीने 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत। आमचे ऑर्गनायझर मंगेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे। आपले महेंद्र भगत माजी ग्रामपंचायत सदस्य बिगर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। मनपूर्वक आपलेही सरसे स्वागत आहे। बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ आपण पाहिलं आणि अजित तिथे होते, षटकार तिथे त्याने अडवलाय आणि चांगली फिल्डिंग बघायला मिळाली। याच्या अगोदर चौकार देखील वाचवला होता ज्याच्यावर 3 रन कंप्लीट झाले होते आणि ते षटकार वाचवताना दिसले। फार महत्त्वाची मॅच आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून। चांगला बॉल अगदी बघायला मिळाला इथे डिलिव्हरी करत असताना। बॉलिंग ट्रॅकवर आपण देवा पाटीलला बघायला मिळते, रियांश अमन ब्रिगेड वल्लभ संघाला आपण बघतो ते एका बाजूला स्कायरा 11 छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे यांच्यामध्ये चाललेलं हे द्वंद्व युद्ध सुपर 20 ही लढत आहे। वेगवान बॉल, थोडंसं लेट सिलेक्शन झालं, हा बॉल बॅटच्या स्ट्रिकर पर्यंत लागले परंतु सिंगल ची कंप्लीट केली जाईल। सन्माननीय बलिराम शेठ भोईर माजी सरपंच वा खानाव यांच्या वतीने 2,000 रुपयाचं सहकार्य केले, त्यांचं मनपूर्वक आभार। समालोचन अगदी बघितलं समालोचन क्षेत्राची ओळख आमचे सागरदादा मांडवकर नेरे टीमला शुभेच्छा। एका बाजूला प्रवीण टेंबे असेल, वल्लभ गावची ओळख। चांगली मॅच आहे, दोन्ही टीम खूप युक्तीनं आणि शक्तीनं देखील लढतील। वाव काय फटका आहे, क्लासिकल हा स्ट्रोक डाऊन द ग्राउंड षटकार। समाप्त झाला आणि ज्याच्यामध्ये रणफलक अगदी पोहोचलाय। बॅटिंग करणारा वल्लभ संघ 13 या रणफलकावर पहिल्या बॉलवर 3 रन आले होते, त्याच्यानंतर 2 सिंगल 1 डबल 1 6 असं चित्र सदस्यतेमध्ये या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण बघितलं। लगेच षटकाला आपण सुरुवात करतो। खूप चांगल्या लढती या स्पर्धेतून सांगता घेतात खानाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बलिराम शेठ भोईर 2,000 रुपयाचं सहकार्य केल्याबद्दल आर्थिकदृष्ट्या तुमचं आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी यांच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत। बॉलिंग ट्रॅकवर आता सज्ज होत आहेत अजित गवते। खरं तर खूप चांगल्या पद्धतीनं या संपूर्ण टीमला ज्यानं हँडल केलं, लीड केलं, सज्ज होत असताना आपण त्यांना बघू शकता। याच्यानंतरची अगदी सुपर 12 ची शेवटची लढत देखील तुम्हाला बघायला मिळेल। जय माता दी जीपी क्लब फुंडे आणि या स्कायरा 11 यंगस्टर्स वाहाल दोन्ही कॅप्टन आपण याला असाल तर तुम्ही सज्ज व्हायचं आहे। एक अतिशय चांगली लढत सध्या लढली जाते रणांगणात। टॅपिंग क्रिकेट सध्या टॅप केला, शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, थोडंसं चकमा दिला बॉलला आणि लगेच सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट। शंकर बॉलवर पोहोचील, 2 धावा या बॉलवर कंप्लीट झालीत। भरपूर आमचं संपूर्ण व्यासपीठ अगदी अक्षरशः मान्यवरांच्या शुभागमनाने भरून गेले। सन्माननीय पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य बबन वाघ साहेब यांचं इथे आगमन होत आहे। या व्यासपीठावर स्वागत आहे आपलं। अजित गवते टेकअप केले, बॉलला टप्पा पडल्यानंतर बाउन्स मिळाला, अगदी समोरून बॉल उडलेला आहे। गणेश श्याम आलेले आहेत, रिपोर्टिंग अगदी त्यांची इथे मिळते। पहिल्या बॉलवर डबल आला ना, त्याच्यानंतर डॉट बॉल देखील इथे पाहायला मिळाले। रणफलक अगदी बघतो आपण सद्यस्थितीमध्ये।
15 आणि त्याच्यामध्ये ऍड केल्या जातील अजून 6 हवाई फायर. बॉलला पाठवला डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाकेदार फलंदाजी षटकार. इथे फलंदाजी षटकार आणि अतिथी देव भव हिंदू संस्कृती मान्यवर एकच नाव एकच नाद बैलगाडा शर्यत. सन्माननीय सर्जानी रतन बैलाचे मालक हरिचंद्र शेठ पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनापूर्वक आपलं स्वागत आहे आणि सुप्रसिद्ध मिरची व्यावसायिक आहेत. मनापूर्वक तुमचं स्वागत आहे. अजित गवतेला आसमान दाखवलाय फलंदाज मैदानामध्ये बंटी खाडेकर. खूप चांगली बॅटिंग बंटीने देखील कालच्या संपूर्ण रजनीमध्ये केली. स्क्वेअर कटचा फटका इनफिल्डच्या वरून बॉल चाललाय डीप मध्ये थर्ड मॅन कडे वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर जमिनी समांतर चौकार. इथे आगमन होत आहे. माननीय श्री गजेंद्र अहिरे साहेब रुद्र अपंग सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य अध्यक्ष त्यांचं इथे आगमन झालेलं आणि त्यांच्या समेत या संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष राजेंद्र सालुंके महाराज यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही आई गावदेवी क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ भाकरी यांच्या वतीने सरचे स्वागत करत आहोत. अतिथी देव भव. चौकारानंतर सिंगल येताना आपण पाहिली. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. काय कनेक्ट केलं बॉलला. जबरदस्त स्ट्रोक. बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलेला हा रिव्हर्स अटेम्प्ट करून षटकार. सन्माननीय समाज या मैदानाचे मालक मित्रांनो कृष्णा शेठ जमदाडे साहेब वागडे यांच्या वतीने स्पर्धेला 2000 रुपयाचं सहकार्य लाभलेलं आहे आणि त्यांच्या समेत आमच्या समाजसेवक इसाक भाई शेख 2000 रुपयाचं सहकार्य केल्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार. तत्पूर्वी मान्यवरांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. मी आदरणीय सुनील शेठ मडवी साहेब यांना इथे आमंत्रित करतो. आपण इथे समोर यावं. आपला यथोचित सन्मान इथे केला जाईल. सुनील शेठ मडवी साहेब या. त्याचबरोबर छोटा टायगर उराणा धनुदादा मडवी धनुशेठ मडवी सन्मान्य किशोर शेठ मडवी आणि सलया सुनील शेठ या. आपण क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व क्रिकेटवर आतंक प्रेम करणारे व्यक्तिमत्व सन्माननीय सुनील शेठ मडवी गावदेवी गावठाण. मित्रांनो अन्नदाता सदा सुखी. ज्यावेळेस आम्ही सर्व समालोचक गावठाण इथे जात असतो तिथे एक चांगल्या प्रकारे त्यांच्या माध्यमातून एक चांगली त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक चांगली व्यवस्था केली जाते. अशा दमदार व्यक्तिमत्वाचा सन्मान इथे केला जात आहे की दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्यांची एक दीपमाल तयार होते. फुलाला फुल जोडत गेलं की एक फुलाल तयार होते आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं सुंदर नातं तयार होतं. हे नातं आहे गावदेवी गावठाण. आई गावदेवी प्रसन्न. गावठाणचे आमचे सर्व शिलेदार क्रिकेटला धर्म मानणारे सन्मानित तिथे आमचे धनुदादा असतील किशोर शेठ असतील सुनील शेठ या सर्व व्यक्तिमत्वांचा यथोचित सन्मान निखिल शेठ आपणा सर्वांचा इथे सन्मान केला गेलेला आहे. हो टू कॉमेंट्री बॉक्स. पंच इशारा करतायत. स्कोर धावा झालेत 32. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये धावांची लयलूट अक्षरशः खोऱ्यानं रन उडल्या जातात. वल्लभ संघाचे आक्रमक खेळ फार इम्प्रेसिव्ह बॅटिंग राहिले कारण तब्बल 19 धावा मागील ओव्हरमध्ये आलेल्या आहेत आणि सुसाट वेगाने सध्या सुटलाय बॅटिंग करणारा वल्लभ संघ सध्या मैदानामध्ये. वेगवान बॉल होता मिसामिंग का पहिला ब्रेक थ्रू मिळेल. फिल्डर डाऊन द बॉल स्वतः गोलंदाज स्कॉट अँड बॉल विकास पाठक ज्यांना जेल टिपलाय खेळाडू बाद. रायगड म्हटलं ना महाराष्ट्राची शान आणि रायगडी ओळख आहे. भूमिपुत्रांचे दैवत की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ज्यांचं नाव स्वर्णाक्षरामध्ये लिहिलं जाईल ते लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही आपली रायगड भूमी. व्यासपीठावर क्रिकेटचा आनंद घेत असताना विगर नाईट क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजक सन्माननीय जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विलासदादा फडके ते उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत शिवकर ग्रामपंचायतीचे
विद्यमान सरपंच दादा पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष आहे आमचे मित्र आनंददादा ढवले आणि त्यांच्या समेत पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस भूपेंद्र दादा पाटील आणि सन्मानित सुनील शेठ मडवी क्रिकेटचा इथे लुप्त अर्थात आनंद घेत असताना पुन्हा एकदा त्यांच्या वतीने दोन्ही संघांना आम्ही ते मनपूर्वक शुभेच्छा देत आहोत. बंटी खाडेकर ज्याची वादळे यांनी झुंजार केली संपली 19 धावांची बहारदार खेळ त्यांनी साकारले आणि विकास पाठकच्या खात्यामध्ये पहिली विकेट. प्रवीण पाटील मैदानामध्ये आले जमिनी समांतर फटका त्यांनी खेळाय डीप मधून मिड विकेट वरून खेळाडू येतील दुसरीसाठी निघाले डेंजर एंड कडे प्रवीण धावत होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 रन त्यांनी पूर्ण केलेले आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट सध्या बघा मिळते. धावसंख्येचा एकंदरीत टोटलची आपण पाहणी केली तर संघ 34 या आकड्यापर्यंत पोहोचलेला आहे. सध्या आमचे कांचनजी पालकर थोडंसं जलपान करत असताना आणि सध्या स्कोरिंगची भूमिका निभावत आहेत प्रशांत. 34 धावा बोर्डवर बघा मिळत आहे. विकास गोलंदाजीतून विकासमय कामगिरी पहिल्या 2 बॉलमध्ये त्यांनी केलेली आहे परंतु प्रवीण अगदी थोडंसं टॅपिंग क्रिकेट अगदी बघा मिळते. स्ट्राईक रोटेट करत असताना माहिती आहे अमनच्या बॅट अँड बॉलमध्ये कॉन्टॅक्ट फार चांगलं बनतंय. त्याने आतापर्यंत 2 षटकार अमनने दाखवलेले आहेत. त्यामध्ये त्या सामन पाटीलला स्ट्राईक एंडकडे आणण्याची कारण हा जो यंगस्टर्स एक धाडसी आणि एक साहसी खेळाडू वलभगावचं भविष्य फ्युचर ज्याच्यामध्ये झलकतं तोच अमन सध्या बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडकडे तुम्हाला बघायला मिळेल. रणफलकावर धावा अगदी बघायला मिळते 35 परंतु विकास ज्याने चांगली गोलंदाजी पहिल्या 3 बॉलमध्ये जरूर केलेली आहे. वाईड यॉर्कर चॉप केल्या बॉलला डीप मध्ये कव्हर्सकडे खेळाडू आहेत. बॉल थोडासा टर्न होत होता देवाला आपण बघितलं आणि दुसरी धाव इथेही कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट बघा चितेची चपलाही तुम्हाला त्यांच्यामध्ये दिसेल. पहिली धाव याचं कारण आहे पहिली धाव हे फार प्रचंड वेगाने घेतात आणि त्याच्यानंतर दुसरी धाव घेण्यासाठी अवधी वेळ त्यांच्याकडे उर्वरित राहतो. पार्टनरशिपकडे इथेही पाहिलं जाते. पहिली विकेट भरपूर रन्स जेव्हा खर्च झाल्या त्याच्यानंतर आली परंतु आता मैदानामध्ये विकासनं थोडंसं जणू काय मनाशी संघर्षच संकल्पच बाळगलाय. स्लोअर वन केलं वेट वॉच अँड दॅन प्ले प्रतीक्षा करत असताना दाखवलेला हा फटका अगदी बॉल चाला बाउंड्री लाईनच्या दिशेनं चौकार. या गावठाण लाईट हाऊस ग्रुपचे सर्व क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व सुनील शेठ मडवी सन्माननीय धनु शेठ मडवी टायगर म्हणून परिचित असणारे उरण त्यानंतर निखिल शेठ मडवी किशोर शेठ मडवी आणि बॉस मडवी लाईट हाऊस ग्रुप गावदेवी गावठाण यांच्या वतीने स्पर्धेकरता 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य इथे प्राप्त झालेलं आहे. त्याबद्दल आपलं आम्ही आई गावदेवी क्रिकेट संघ वागडी आणि ग्रामस्थ मंडळ वागडी यांच्या वतीने मनपूर्वक आपलं आभार व्यक्त करत आहोत. ज्यांच्या सौभाग्यवती प्रभावती ताई वागडी ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच आहेत ते प्रल्हाददादा कुठले यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या वतीने स्पर्धेला 10,000 रुपयाचं सहकार्य लाभलेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. व्हाईट बॉल पंचांनी दर्शवलंय परंतु DRS मागणी केल्या फिल्डिंग टीमनं चॅलेंज केलं त्या वाईडला पंचांच्या निर्णयाला चेक केलं जाईल लगेचच ऑन स्क्रीन. रमेश पवार सर आऊ पवार आमच्यासोबत जॉईंट आहेत. स्पर्धेमध्ये त्यांची मेहनत भरपूर आहे. भरपूर काही चेहरे अगदी बघायला मिळाली. थोडी वेळ आपण प्रतीक्षा करूया लगेचच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. सॉफ्ट सिग्नल वाईट होतं त्याला चॅलेंज केलं बॉलिंग टीम. सन्माननीय भाऊशेठ पाटील वाकडी यांचं इथे आगमन झालेलं आहे. व्हाईट बॉल बिल्डर्स स्वागत आहे आपलं. व्हाईट बॉल दर्शवलाय थर्ड अंपायरनं.
त्यामुळे फिल्डिंग टीमने आता वाईटचा रिव्ह्यू गमावला. DRS धावसंख्येचं टोटल अगदी 42 वर. खोदून काढायचं होतं प्रवीण पाठीमागे फिल्डर होतं, डायरेक्ट हिटचा प्रयत्न तिथे केला. एज लागून बॉल पाठीमागे गेला होता. पंचांनी दर्शवलं सिंगल रन या बॉलवर कंप्लीट होते. एकेरी धाव अगदी जोडली जाईल. देत वरे स्वराज गवते, कालची रात्र विसरता येणार नाही. अगदी बघितलं वेगर संघाविरुद्ध खेळत असताना मोठं टार्गेट चेस अगदी करत होतं आणि या विगर संघाने दमदार फलंदाजी केली होती. जरूर व्हाईट हाऊस खऱ्या अर्थाने बघा, लाईट हाऊस ग्रुप, गावदेवी गावठाण, सुनीलदादा मडवी, तुमच्या सर्व सहकार्यांचा मनपूर्वक आभार. हाच तो स्वराज गवते ज्याने काल 6 बॉलमध्ये 12 धावा आणि पहिल्याच बॉलवर षटकार येऊन देखील 5 बॉलमध्ये 6 धावा डिफेन्स केल्या होत्या आणि आज देखील सध्या तरी सुरुवातीला चांगली गोलंदाजी तो करतोय हे अगदी निदर्शनात आले. पहिला बॉल वाईड आला. धावसंख्येचं टोटल अगदी 44 वर बघा मिळते. सुरुवातीला पहिली 2 षटकं वल्लभ संघाने आपल्या नावी केली होती, परंतु अंतिम टप्प्यामध्ये येत असताना अगदी 3रं षटक आपल्या नावी केलं टीम नेरेनं आणि आता हे अंतिम षटक. समोर खेळायचं होतं, डाऊन द ग्राउंड जायचं होतं, बॉल उंच गेलाय अगदी समोर. यशाच्या खराब फिल्डिंग, चूक करत असताना तिथे शंकर हा साधा सोपा झेल त्यांनी सोडलाय. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहू आणि जरूर बघायचं आहे आणि पंच दर्शवत आहेत सीमा पलीकडे षटकार. वाहन क्रिकेट संघाच्या संगणकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. आणखी एकदा व्हॉट अ शॉट, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव आणि इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. घनश्याम पाटील इथे आलेले आहेत बघा. स्कायरा 11 वहाल क्रिकेट संघाचे संघनायक, पुंडे क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. चला नेरे 40+ चे सगळे खेळाडू आपण व्यासपीठाच्या पाठीमागे आपण एकत्र यायचे. तिथे सगळ्यांना नाश्त्याची व्यवस्था आहे. धावसंख्येचं टोटल आपण पाहिलं ना तर लगातार 2 षटकार आलेत. काय एंड करतात मैदानामध्ये प्रवीण पाटील. बडे मॅच का बडा खिलाडी म्हणून सातत्यानं त्याच्याकडे पाहिलं जात आणि सांघिक अर्धशतक आता पूर्ण झालेले आहे. बोर्डवर लागलाय 56, 56 धावा. एक मोठं टार्गेट सध्या एकत्रित केलंय. तर स्वराजने काल अनबिलिव्हेबल परफॉर्मन्स दिलं, त्याच स्वराजला आता टार्गेट केलंय. अगदी बघू शकतो आपण बॉलची सध्या चाचपणी तिथे सुरू आहे, कारण अगदी फार दूर अँड लॉंग 6 तुम्हाला तिथे बघायला मिळालं. अगदी जिथे पाठीमागे काही झोडप आहे तिकडे बॉल गेलाय, परंतु बघायचं आहे हा अगदी अंतिमचं षटक आतापर्यंत या ओव्हरमध्ये बघितलं ना तर 15 रन आलेत. त्यामुळे हे षटक फार महागड राहिले स्वराजचं देखील. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रवीण पाटील इन ॲक्शन मोडमध्ये अगदी बघायला मिळत आहेत. आणखी एकदा हा शॉट अँड फुल केलाय, परंतु यावेळेस हा फटका देखील अगदी बघितलं थोडासा फसला होता. फुल्ड नाही कलेक्ट करू शकलो बॉल. चकमा देत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. क्लब पुंडे विपक्ष स्कायरा 11 न्यू यंगस्टार बाल क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जाईल. भूपेंद्र दादा पाटील यांना आम्ही ते आमंत्रित करतो. स्वराज यावेळेस अगदी बघू शकता बॉल फिरत चाललाय डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. तोपर्यंत पुन्हा एकदा इथे 2 कंप्लीट झाले, तिसरेसाठी निघाले. कलेक्शन झालेला नाहीये बॉल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. काल एक झेल अक्षय पाटीलचा नडत होता मैदानामध्ये टीम नेरेला आणि आज प्रवीण पाटीलचा अंतिम टप्प्यामध्ये तो जो लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या मध्ये जो झेल सुटला तो महाग पडला आणि भरपूर रन्स आले. पहिलं सत्र संपले, धावा झाले टोटल 65 आणि 66 धावांचं आव्हान. तरी ते नाणेफेक केली जाणार आहे. भूपेंद्र दादा पाटील यांना आम्ही ते आमंत्रित करतो. पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य तथा पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस भूपेंद्र दादा पाटील यांच्या शुभासे नाणेफेक केली जात आहे. बाल विपक्ष पुंडे. चला दादा नाणेफेकाच्या बघा बेल कमी आपल्याकडे. नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेकीचा कौल
फुंडे क्रिकेट संघ फक्त निर्णय फिल्डिंग येणार चला ना इथे मान्यवरांचा सन्मान केला जात आहे. मी प्रल्हाद खुडले उपसरपंच आणि जनार्दन पाटील माजी उपसरपंच यांना इथे आमंत्रित करतो. आपल्या शुभ हस्ते पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य आदरणीय भूपेंद्रदादा पाटील यांचा आपण सन्मान करावं. चला या मान्यवरांचा सन्मान इथे केला जात आहे. आदरणीय प्रल्हाददादा खुडले स्पीडली या, कारण लढत खूप मोठी आहे. सर्व मान्यवरांना आपल्याला सन्मानित करायचे आहे. भूपेंद्रदादा पाटील यांना निश्चित स्वरूपात पनवेल पंचायत समितीचं सदस्य होण्याचं भाग्य लाभलं आणि त्यांचा हेतूची सन्मान ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने इथे केला जात आहे. बघा, एक आमचे विद्यमान उपसरपंच प्रल्हाददादा खुडले, तरी एका बाजूला माजी उपसरपंच जनार्दन पाटील यांच्या शुभास्ते भूपेंद्रदादा पाटील यांचा हेतूची सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतरचा सन्मान असेल आदरणीय श्री आनंददादा ढवलिया रांगेमध्ये आपण सर्वांचा सन्मान करू. शिवकर ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच तथा पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष आनंददादा ढवले यांचा हेतूची सन्मान इथे या आमच्या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या शुभास्ते केला जाईल. सन्माननीय प्रल्हाददादा खुडले आणि जनार्दन पाटील यांच्या शुभास्ते शिवकर ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सन्माननीय आनंददादा ढवले यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जात आहे. त्यानंतरचा सन्मान असेल ज्यांना रायगड जिल्हा परिषदेचं सदस्य होण्याचं भाग्य लाभलं, बिगर नाईट क्रीडा स्पर्धेचे दमदार आयोजक विलासदादा फडके या पण आपला सन्मान इथे केला जाईल. विलासदादा फडके साहेबांचा सन्मान केला जात आहे. एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व. गेल्या आठवड्यामध्ये खऱ्या अर्थाने प्रकाश ज्योतातील क्रीडा स्पर्धा सुद्धा त्यांच्या संकल्पनेतून आपल्या भेटीसाठी आली आणि त्यांचा हेतूची सन्मान ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने इथे केला जाईल. प्रल्हाददादा या जनार्दन दादा आपण त्यांचा सन्मान इथे करावा. त्यानंतर मी बालुशेठ म्हात्रे माजी उपसरपंच यांना आमंत्रित करतो. आपण बिगर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य महेंद्र भगत यांचा आपण इथे सन्मान करावं. चला, मान्यवरांचा हेतूची सन्मान इथे केलं जात आहे. आता वेळ आपल्याकडे सन्माननीय मान्यवरांना सन्मानित केले जात आहे. बालुशेठ म्हात्रे या आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत. निश्चित स्वरूपात वाकडी ग्रामपंचायतीत ज्याने एकेकाली उपसरपंच होण्याचं भाग्य लाभलं त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. सन्माननीय सुरेश जोशी पडगे क्रिकेटचा आनंद घेतात. तुमचं मनपूर्वक आम्ही स्वागत करू. त्यानंतर व्यासपीठावर आपण इथे पाहतो सन्माननीय सुरेश भोपी इथे उपस्थित आहेत. सन्माननीय बबन वाघ साहेब आपले आम्ही मनपूर्वक इथे स्वागत करतो. सन्माननीय महेंद्र भगत यांचा हेतूची सन्मान या स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने इथे केला जात आहे. यानंतरचा सन्मान असणार आहे यानंतर आदरणीय भाऊदादा पाटील आणि सुरेश भोपी यांना आम्ही आमंत्रित करतो. भाऊ पाटील आपण सुरेश भोपी आपण या आपल्या शुभ हस्ते रुद्र अपंग सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याचे विद्यमान अध्यक्ष गजेंद्र आहिरे साहेब यांचा आपण सन्मान करावं. या आहिरे साहेब या आपल्याकडे बेल कमी आहे. गजेंद्र आहिरे साहेबांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. या स्पर्धेकरता रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय विलासदादा फडके साहेबांच्या वतीने या स्पर्धेला 20,000 रुपयाचं देणगी या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल तुमचा मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. सन्मान्य गजेंद्र आहिरे साहेब, रुद्र अपंग सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य. निश्चित स्वरूपात बघा, समाजसेवेचा वशा ज्याने हाती घेतलेला आहे की संघर्षाचं नाव तू, मनाचं ठाव तू, जनाचं नेतृत्व तू, जनसेवा करण्यासाठी गजेंद्र आहिरे साहेब तन मन धन अर्पिले तू, मातीतल्या माणसाची कललेली जाण तू. त्यानंतर सन्मान असेल आदरणीय राजेश सालुंके साहेब महाराज म्हणून परिचित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. माऊली या आपला सन्मान इथे केला जात आहे. महाराज उपस्थित आहेत. भगवाधारी म्हटलं ना, हिंदू विचारधारा असं खऱ्या अर्थाने सातत्याने उरासी बाळगणारे आणि हिंदू विचारसरणीवर सातत्याने प्रभावित असणारे सन्माननीय राजेश सालुंके अर्थात महाराज भगवाधारी आपल्या मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करत आहोत. सन्माननीय खंडू लाने उपाध्यक्ष मी बबन वाघ साहेबांनी इथे आमंत्रित करतो की आपण त्यांचा सन्मान इथे करावं. पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य आहे या आपण बबन वाघ साहेब आपण साहेबांचा सन्मान करावा. आज ज्यांचा वाढदिवस आहे ते वाकडी गावचा
फलंदाज इथे बाद आणि आज ज्याचा वाढदिवस आहे वाकडी गावचा बाहुबली प्रशांत पाटील याचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत वाकडी गाव आई गावदेवी इंटरप्राइजेसचे ओनर्स मनीष शेठ पाटील यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत अक्षय पाटील मनपूर्वक स्वागत आहे. प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो कारण इथे मान्यवरांची गर्दी खूप झालेली आहे. त्यामुळे सामना सुरू असताना आम्हाला आयोजक कमिटीने सांगितलेलं आहे की एकीकडे सामना स्टार असेल आणि एकीकडे मान्यवरांचा सत्कार असेल. त्याबद्दल प्रेक्षकांची आम्ही इथे दिलगिरी व्यक्त करतो. ओ टू कमेंट्री बॉक्स. आज शेवटची रात्र त्यामुळे पाहुण्यांचा मोठा तापा आपण मंचावरती पाहता आणि प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित मानसन्मान आपण या ठिकाणी होताना पाहताय. सत्कार मूर्तींचं पुन्हा एकदा आगमन पंचायत दिशेने आपण होताना पाहणार आहात. नेरे विपक्ष वल्लभ हे विद्यमान लढत सदा मैदानामध्ये सुरू आणि पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी झालंय. यस गडगे सर. चला एक वेळी ते मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय शेठ पाटील साहेब नेरे आणि त्यांच्या समवेत आई गावदेवी इंटरप्राइजेस वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेश शेठ पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपण यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. पाहुण्यांचं स्वागत केलं. नेरे संघाच्या फलंदाजाने चौकार कव्हर पॉइंटला पाहिला आणि इथे अकाउंट ओपन झालं. छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे स्कायरा 11 आकाश पाटील यांच्या वतीने पुरस्कृत केलेला हा संघ मैदानामध्ये खेळतो आणि त्यांच्या संघाच्या माध्यमातून चौकार पाहिला. 66 धावांचं पाठलाग क्रीडांगणाच्या आतमध्ये करायचं जवळजवळ 16.50 हा रिक्वायर्ड असेल. प्रवीण पाटील चा वेगवान बॉल लाऊड ऑफ कॅच इट कॉल कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का बसतो टीम नेरेला. खेळाडू बाजूला मैदानामध्ये शंकर जाधव बॅक टू द डगआउट. मान्यवरांचं आगमन इथे झालेलं आहे. मालुंगी ग्रामपंचायत कानाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच ज्यांच्या सौभाग्यवती आहेत सन्मान्य निलिमाताई आरिवले ते आमचे सहकारी आदरणीय मनोहर आरिवले यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. तर याच दरम्यान आदरणीय परेश शेठ पाटील वल्लभ नगरीचे सुप्रसिद्ध युवा उद्योजक यांच्या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. सुधीर अगलावे कोलवाडी एक उत्कृष्ट गुणसंख्या लेखक त्यांचं देखील आगमन. त्यांनाही विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. परेशजी पाटील आपलं स्वागत. तर पहिला धक्का बसला. पहिल्या चेंडूवरती त्यांचा चौकार पाहिला. तिसऱ्या बॉलवरती आणखीन एक विकेट मिळाला. फिल्डिंग करत असताना अमन ब्रिगेड वल्लभ या टीमला प्रवीण पाटील या संघाचा की प्लेअर आहे. प्रवीण पाटील या संघाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि त्याने मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट काढले. चौकार पाहिला. नवीन खेळाडू देखील मैदानाकडे चाललाय. फुल टॉस बॉल आक्रमण करत असताना स्लॉट मध्ये आला बॉल आणि पाठवला मिड विकेटच्या बाहेर सीमारेषा पार. वाकडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच नंदुशेठ पाटील सल्लागार नामदेव गवते मनपूर्वक आपलं स्वागत आहे या व्यासपीठावर. आताच व्यासपीठावर ज्यांचं आगमन इथे झालेलं आहे ते रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष संजय शेठ पाटील साहेब नेरे आणि त्यांच्या समवेत गावदेवी इंटरप्राइजेसचे ओनर्स वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेश शेठ पाटील साहेब आपलं आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी यांच्या वतीने स्वागत आहे. वन्स अगेन बॉलला लॉफ केला ऑन साईडला. लॉंगॉनमधला फिल्डर चेंडू खाल्याला 1 रन या बॉलवरती मिळेल. नेक्स्ट मॅच असेल फुंडे विपक्ष न्यू यंगस्टार वाहल या 2 संघामध्ये तुम्हाला पुढचा एक बिग फाईट सामना पाहायला मिळेल. आणखीन एक मोठी लढत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे आणि त्या अगोदर नेरे 40+ टीमचं आपण नक्कीच अभिनंदन करूया. बऱ्याच प्रतीक्षेनंतर मात्र हा संघ आता बक्षीस पात्र झाला आहे. त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या पुढच्या वाटचालीसाठी. याही वेळेला खेचून मारला बॉलला लॉंग ऑनला क्लिअर करत बॉल चालला जमिनीला समांतर. इट्स अ फ्लॅटी अँड मायटी 6 धावा षटकार. ज्यांच्या माध्यमातून हे मैदान उपलब्ध झालेलं आहे कृष्णाचे जमदाडे साहेब आपण समोर या. आपल्या शुभ हस्ते आताच व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालेलं आहे ते सन्माननीय संजय पाटील साहेब उपाध्यक्ष पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी यांचा आपण इथे सन्मान करावा. सन्माननीय कृष्णाशेठ जमदाडे साहेब
निश्चित स्वरूपात ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप मोठं योगदान प्राप्त झालेलं आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष संजय शेठ पाटील साहेब यांचं नरेशेठ आपण या समोर सन्मानित संजय शेठ पाटील साहेबांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि आई गावदेवी क्रिकेट संघाचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले जात आहे. सन्माननीय नेरे जिल्हा परिषद विभागीय भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहे सुनील दादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. या व व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. सन्माननीय संजय पाटील साहेब यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे कृष्णशेठ जमदाडे साहेबांच्या शुभास्ते स्वागत केले जात आहे. त्यानंतरचा सन्मान असेल कृष्णशेठ जमदाडे साहेब आपण वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा गावदेवी एंटरप्राइजेस नरेश शेठ पाटील साहेबांचं आपण इथे स्वागत करावं. तर या दरम्यान आपण पाहताय टेनिस क्रिकेट विश्वातला एक कोहिनूर मिस्टर ISPL पिट्टू प्रथमेशला विनंती असेल पण या मंचावर आपलं स्वागत. सन्माननीय ओवले ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय रुपेशदादा गायकवाड साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समेत खऱ्या अर्थाने प्रेक्षकांची आम्हाला दिलगिरी व्यक्त करावी लागेल. सन्माननीय खानाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच मनोहर आरिवले यांचा इथे सन्मान केला जात आहे. नरेश शेठ पाटील साहेब माजी सरपंच ग्रामपंचायत वाकडी यांचा यथोचित सन्मानित केले जात आहे. त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत खानाव मालुंगी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच मनोहर आरिवले यांचा सन्मानित केला जात आहे. पाहुण्यांचा सन्मान आपण मुख्य अतिथी मंचावरती होताना सन्माननीय मान्यवरांचं आगमन होत आहे. रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी कामगार जनरल युनियनच्या विद्यमान अध्यक्ष राकेश भाई गायकवाड यांचं इथे आगमन झालेलं आहे. रायगड टेनिस क्रिकेट कमिटीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. यावं आपण व्यासपीठावर आणि त्यांच्या समेत ओवले गाव ओवले ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच आदरणीय रुपेशदादा गायकवाड साहेब यांचं आगमन इथे झालेलं आहे. यावं व्यासपीठावर आपलेही स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम प्रत्येक पाहुण्यांचा आपण करूया स्वागत. याच दरम्यान आपण पाहता रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय राकेशभाई गायकवाड तथा उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष त्यांच्या समवेत आपण पाहता ओवळे ग्रामपंचायतचे प्रथम नागरिक रुपेशदादा गायकवाड यांचं आगमन या ठिकाणी आपण होताना पाहता. दोन्ही सत्कार मूर्तींना विनंती राहिला पण या मंचावरती आपलं स्वागत. नेरे विपक्ष वलप ही लढत सध्या मैदानामध्ये सुरू आहे. मागचा 40+ सामना आपण पाहिला नेरे दोंदरे विभागातील नेरे संघ तर एका बाजूला अदई वावंजे विभागातील पडगे संघ होता आणि हाही सामना त्याच पद्धतीचा आहे. नेरे दोंदरे विभागाचा नेरे संघ तर एका बाजूला अदई वावंजे विभागाचा हा तर वलप संघ आहे. त्यामुळे चांगलं बॅटल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. टार्गेट 66 आहे. 66 धाबांचा पाठलाग करायचा असताना मात्र या ठिकाणी फुटवर्क नाही आहे. ऑन साईडला केला. मिडविकेटमध्ये हा फटका पाहायला मिळाला. 1 रन या बॉलवरती आली. एका रनच्या मध्येने धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा आपण जर पाहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 21 म्हणजे या ओव्हरमध्ये फक्त 4च आल्या. क्या बात आहे. कमबॅक निशांत पाटीलचं पाहिलं. निशांत पाटील सबसे कातिल 4 धावा त्याने खर्च केल्या. 21 धाव फलकावरती आहे. 66 धावांचा पाठलाग करायचा. त्यामुळे आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये जवळजवळ 45 धावांचं समीकरण बाकी आहे. नेक्स्ट मॅच फुंडे विपक्ष वाहाळ एका बाजूला प्रथमेश म्हात्रे कुणाल गरजसारखे दिग्गज खेळाडू, दुसऱ्या बाजूला आपण पाहिला खरं तर समीर नाईक आणि त्यांच्याबरोबर नन्ना मुन्ना जादूगर घनश्याम पाटील प्रयास कोळीसारखे कदर कमी वयाच्या परंतु प्रतिभावंत खेळाडू तुम्हाला आमनेसामने पाहायला मिळतील. याच वाहाळ संघाने नावानगरीमध्ये धारावे संघाला पराभूत करत चॅम्पियनचं टायटल पटकावलं होतं. आज त्यांच्यासमोर रायगड जिल्ह्यातील आणखीन एक मोठा संघ आहे GP स्पोर्ट्स क्लब फुंडे. या संघासोबत त्यांना 2 हात करायचे. त्यामुळे त्यांनाही शुभेच्छा देऊया आपण पुढच्या लढतीसाठी. 12:45 क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही आहे. अजूनही वेळ गेली नाही. आक्रमण करावं लागेल. 3ऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज येताना पाहिला आपण निहाल पाटील हा खेळाडू पहिलाच बॉल डाऊन द लेग. पंचांनी या चेंडूला वाईट घोषित केला. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती लागताना पाहिला म्हणजे 22. 12 बॉल 44 तर समीकरण आहे. मंकुशजी नाईक यांचं या ठिकाणी आगमन. रुपेशजी गायकवाड यांना आपण पाहता. राकेशजी गायकवाड या सर्व सत्कार मूर्तींचा पण
स्वागत करूया. लॉफ केला बॉलला ऑन साइडला, फिल्डरचं मात्र जजमेंट चुकला आणि बॉल गेला वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, हा चौकार. बघा मान्यवर आल्यानंतर इथे अतिथी देव भव हिंदू संस्कृती प्रमाणे सन्माननीय रायगड टेनिस क्रिकेट कमिटीचे विद्यमान अध्यक्ष, रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी कामगार युनियनचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय राकेशभाई गायकवाड यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समेत आयकॉन सुप्रसिद्ध बिल्डर्स मनकुशेठ नाईक साहेब कोली कोपार आणि त्याचबरोबर ओवले ग्रामपंचायतीचे ओवले ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय सन्माननीय रुपेशदादा गायकवाड साहेबांचं आगमन झालेलं आहे. एस एस एंटरप्राइजेस महेश शेठ गव्हाणकर साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आणि सन्माननीय नीलकंठ शेठ नाईक साहेब आपणा सर्वांचं आम्ही आई गावदेवी क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ बागडी यांच्या वतीने स्वागत करत आहोत. महागुरु आपला पॉज अतिशय योग्य होता. आपण थांबला होता आणि मैदानामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या, त्यामुळे पंचांचा निर्णय अंतिम राहील. त्यामुळे फिल्डिंग लावून घ्या वलप टीम. बघा समालोचकाला माहिती आहे सामनाही तितकाच महत्त्वाचा आहे आणि आमचे महागुरु एम डी गडगे सर जेव्हा बॉल रिलीज होता तेव्हा थांबले होते पूर्णपणे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा डाऊट तुम्हाला आता घेता येणार नाही. पंचांमध्ये जो पंचाचा निर्णय असेल तो अंतिम असेल याची नोंद दोन्ही संघाने घ्या. लगेच फिल्डिंग सेटअप लावून घ्या. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही आहेत तोपर्यंत आपल्याला कोणीच हरवू शकत नाही असं म्हणतात. मांडलो तो हार आहे और ठाणलो तो जीत आहे. ठरवतो तुम्ही जिंकू शकता. त्यामुळे आता इथे प्रयत्न करावा लागते नेरे टीमला विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करण्याचं. तर एका बाजूला सेकंड ओव्हरमध्ये जो कमबॅक करून दिला निशांतने त्याच्याच पावलावधी पाऊल ठेवत मात्र गोलंदाजी पुढच्या दोन्ही षटकामध्ये करावी लागेल अमन ब्रिगेड 11 वलप टीमला. बिग फाईट शेवटची रात्र या स्पर्धेची. नामदेव शेठ जमदाडे आपण पाहता माजी सरपंच वाकडी ग्रामपंचायत क्रिकेटला धर्म मानणारे हे व्यक्तिमत्व, स्वतः चांगले खेळाडू. आम्ही मगाशी देखील सांगितलं खरं तर प्रकाश जोतातील नाईट स्पर्धा आणि नामदेव शेठ जमदाडे हे खरं तर समीकरण फार वर्षापूर्वीच आणि आजही आहे. या स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळालं दमदार पद्धतीचं आयोजन ज्यामध्ये 40+ क्रिकेटला प्राधान्य दिलं, ज्यामध्ये रेग्युलर क्रिकेटला प्राधान्य दिलं. चला आपण आता स्पीडअप करा. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय वाईट बॉल कॉल. यस वाईट सांगितलं पंचाने ऑलरेडी. रिव्ह्यू घेतला. यस चेक केलं जाईल. तिसरे पंच चेक करतील. यस रिव्ह्यू घेतला. माफी असावी. टी व्ही अंपायरची मदत घेतली आहे. चेक केलं जाईल त्या ठिकाणी. चला नो आर्ग्युमेंट. पंचाचा निर्णय तो अंतिम असेल. तिसऱ्या पंचा निर्णय अजून दिलेला नाही आहे प्रवीण. जो निर्णय तो तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू प्लीज. जेव्हा तिसरे पंच निर्णय देतील तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. त्या निर्णयाचा सन्मान दोन्ही टीमला करावा लागेल याची नोंद वल्लभ आणि नेरे संघाने घ्यायच्या. चला निर्णय पेंडिंग आहे. टी व्ही अंपायरची मदत घेतली आहे. WTCच्या माध्यमातून चेक केलं जात आहे. निर्णयाची प्रतीक्षा आहे. खेळाडू कक्षातून देखील प्रतिसाद मिळाला आणि महागुरु एम डी गडगे सर यांचा देखील आभार व्यक्त करावा लागेल. अगदी योग्य वेळेला पॉज त्याने घेतला. तर निर्णय पेंडिंग. डिसिजन टी व्ही अंपायरकडे गेलेले आहेत. तिसरे पंच निर्णय घेतील तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. वलप आणि नेरे या दोन संघामध्ये लढत. बिग फाईट सुपर 12चा हा सामना. क्लोज डिसिजन त्या ठिकाणी चेक केलं जात आहे. चला तिसऱ्या पंचा निर्णय अजून बाकी आहे. व्हाईट बॉल कॉल. टीव्ही अंपायरचा निर्णयाला हा व्हाईट बॉल आहे. चला व्हाईट बॉलचा इशारा आला. त्या तिसऱ्या पंचांकडून अतिरिक्त रन्स मात्र खर्च केली जाईल. त्यामुळे पंचाचा निर्णय अंतिम असेल याची नोंद घ्या. बघा कॉमेंट्री बॉक्समध्ये असणारे दोन्ही 12वे खेळाडू आपण कोणत्याही प्रकारची कमेंट करू नका. टी व्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. शेवटची रात्र या स्पर्धेची आपण पाहताय.
सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच व माजी उपसरपंच ग्रामस्थ मंडळ चषक वाकडी 2025 हे दमदार, रुबाबदार, शानदार पर्व. नेक्स्ट बॉल, बॉल तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट, फुल टॉस बॉल आणि इथे बीमर कॉल, त्यामुळे बॉल निघालाय त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा रेषा पार, रन्स मधील 4 आणि इथे मात्र बीमर पंजा असेल या बॉलवरती नेरे टीम साठी. बीमर बॉल कॉल आणि इथे आपण पाहिला चौकार प्लस बीमर म्हणजे 5 धावा मिळतील या बॉलवरती. मागचा बॉल वाईट, टोटल 6 धावा आता मिळाल्या आतापर्यंत नेरे टीमला. आणि मगाशी मी म्हटलं जोपर्यंत आपण हार मानत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. या मॅचमध्ये तर कमबॅक करावं लागेल नेरे टीमला, तर एका बाजूला एखादा विकेट वलप टीमला. अमन ब्रिगेड वलप, प्रवीण पाटील यांचा संघ मैदानामध्ये आहे, कमबॅक करावं लागेल. नेक्स्ट बॉल फ्रीट, समोर फलंदाज सज्ज आहेत त्या ठिकाणी. स्ट्राईक एंडला ओव्हर पिच बॉल, बॉटरमॅनचा चांगला वापर, बॉल बॅक ड्राईव्ह, सेकंडचा कॉल, रिस्क घेतली, रनआउटची संधी आणि इथे मात्र रनआउट, विकेट मिळाला. फ्रीडचा बॉल जरी असला तरी रनआउटच्या स्वरूपात खेळाडू बाद होऊ शकतो, तेव्हा तो खेळाडू मात्र इथे बाद झाला. नॉस्टॅकिंग एंडचा एक धक्का बसेल टीम नेरेला. दहा चेंडूमध्ये 33 धावांचं समीकरण, मॅच बॅलन्स आहे. सामना अजून जर पाहिला तर दोलायमान परिस्थितीमध्ये झुकलेला आहे, त्यामुळे कोणता संघ बाजी मारेल हे सांगणं फार कठीण बनलं या मॅचमध्ये. दोन्ही संघ हे विजयासाठी आसुसलेले आहेत. एका बाजूला आपण पाहता स्कायरा 11 छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे, तर दुसऱ्या बाजूला अमन ब्रिगेड वलप. या दोन टीममध्ये आपण पाहता हा मुकाबला, हा अतिशय मोठा बॅटल, संघर्ष तुम्ही या सामन्याच्या दरम्यान पाहताय. 10 चेंडू 33, नवीन फलंदाज झाले त्या ठिकाणी. अजित नॉ स्ट्रायकिंग एंडला, वेगवान बॉल, फास्ट अँड फ्युरियस लेन बॉल टाकला, बॅटचा स्पेस लवकर क्लोज झाला आणि बॉल निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. त्या ठिकाणी अजून एक निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पाहिला. डॉट बॉल या सामन्यामध्ये घेऊन येईल टीम वलपला. जर हा सामना वलप संघाला जिंकायचा असेल तर जास्तीत जास्त डॉट बॉल किंबहुना विकेट अमन ब्रिगेड वलप टीमला घ्यावे लागते. तर एका बाजूला षटकार चौकारांचा वर्षाव, षटकार चौकारांचा आविष्कार हा फलंदाजांना दाखवावा लागेल. धनेश गवते फ्रंट लाईन फलंदाज, हाफ ट्रॅकर आहे, हॅमर केला बॉलला, हलकीशी कडा घेत बॉल निघाला मागे, फाईन लेगला आउटफील्ड फास्ट आणि बॉलने गाठली सीमा रेषा. इथे मात्र आलाय खणखणीत सणसणीत निकार. या सामन्यामध्ये पाहायला मिळाली धनेश गवतेच्या माध्यमातून वन मान आर्मी. धनेश सलामीवीर खेळाडू आहे आणि अजूनही मैदानामध्ये उभा आहे. त्याच्याकडून चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. 1 for 1 ओव्हर, यस 1 बाउन्सर फॉर 1 ओव्हर ही वॉर्निंग गोलंदाजाला मिळाली पंचांकडून. तर पुढचा बाउन्सर टाकताना विचार करावा लागेल गोलंदाजाला. मॅच ऑन आहे, शेवटचे बॉल असतील मैदानामध्ये 8. 29 धावांचं समीकरण असताना आणखीन एक रुबाबदार फटका, धनेश गवतेचा फटका, 440 होलचा झटका, 6 धावा या बॉलवरती मिळतील. सन्माननीय मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. रायगड जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय माधुशेठ पाटील चिंचवली यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समेत चिंचवली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विष्णुशेठ शेळके यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. जबरदस्त बॅटिंग, वन मान आर्मी, एकटा नडला या ठिकाणी वल्लभ संघाला. धनेश गवते हा खेळाडू, अजूनही सामना आपण जर पाहिला काही घडलेलं नाहीये, काही बिघडलेलं नाहीये, बॅलन्स आहे असंही म्हणायला हरकत नाहीये. कारण येणाऱ्या 7 बॉलमध्ये जवळजवळ विजयासाठी आपण पाहता मैदानामध्ये धावांची गरज आहे, 23 धावांची गरज आहे. 7 चेंडू 23, त्यामुळे हा बॉल अतिशय निर्णायक आहे या मॅचमध्ये. शेवटचा बॉल या ओव्हरमधला, जर का इथे मोठा फटका आला तर मात्र धाबे दणांतील वल्लभ संघाच्या, आणि जर का इथे एखादा विकेट किंवा डॉट बॉल आला तर मात्र पूर्णपणे बॅकफुटला जाईल. त्या ठिकाणी स्कायरा 11 छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे, आकाश पाटील शिरोडून आपण पाहता कल्याण ग्रामीण परिसरातील हा गाव आहे. गावचे सुप्रसिद्ध पॅकर सातत्याने न्यू यंगस्टर वाह संघाला त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलं जातं. नेरे संघाला त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. आणि त्याचवेळेला आपण पाहताय
खरं तर बरेचसे संघ आज किशोर घरत इन ॲक्शनमध्ये सत्यम मला वाटतं फक्त प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये असेल. पुढचा सामना फुंडे विपक्ष वहाळ ही लढत तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाही. स्वप्न 3 असतात ती तुम्हाला झोपेत पडतात. त्यामुळे आता या मॅचमध्ये स्वप्न प्रत्येक संघाचं आहे की आम्हाला इथे खरं तर बक्षीस पात्र व्हायचं आहे आणि बक्षीस पात्र होण्यासाठी तुम्हाला या सामन्यामध्ये तुमचा 100% कमिटमेंट हे द्यावंच लागेल. कारण डू ऑर डाय, करो या मरो या खरं सामन्यामध्ये परिस्थिती निर्माण झाली आहे. डू ऑर डाय अशी परिस्थिती असताना हा शेवटचा निर्णायक बॉल असेल. या षटकातला बॉलिंग मार्कमध्ये निहाल पाटील समोर धनेश कवते. याही वेळेला ओव्हर पिच बॉल डाऊन द ग्राउंड खेळले अलॉंग विथ कार्पेट. मिड विकेटला फिल्डर अतिशय वेगाने आला धावत. एकच रन घेतले. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली धनेश गवतेने. हा विश्वास आहे त्याच्याकडे, आत्मविश्वास स्वतःवरती दाखवला आहे. आता येणारे बॉल 6 विजयासाठी 22 धावांचं समीकरण. इथे साजरा केला जाणार आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स रोशन पाटील. शेवटचे 6 बॉल आणि 22 धावा. आजच्या रात्रीमधला हाय व्होल्टेज ड्रामा, क्रिकेटचा रोमांचक थरार तुम्ही सध्या मैदानामध्ये पाहता. नेरे विपक्ष वलप या 2 टीम दरम्यान प्रतिष्ठा पणाला लागली आहे मॅचमध्ये. दोन्ही संघाची कोणता संघ बाजी मारेल. 6 बॉल 22. येस आपण जाऊया पुण्याच्या डीजे कडे. तर भारतीय जनता पार्टीचे स्टार प्रवक्ते कदर आपण पाहिलं प्रचारक म्हणून ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं ते महादेव गदर महागुरू MD गडगे सर यांना आपण पाहत आहे. अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. खरं तर या क्रीडा क्षेत्रामध्ये किंबहुना प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं समालोचन आपण पाहिलं. निवेदक जाऊया मॅचकडे. 6 बॉल 22. शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज झाला राहुल पाटील आणि समोर पुन्हा एकदा धनेश गवते. हा सामना जर का धनेश जिंकवला तर चर्चा होईल या खेळाडूची. सर्व पाठीराखे खांद्यावरती घेऊन त्याला अक्षरशः नाचवतील या शंका नाहीये. पहिला बॉल. आय लाईक अ वॉर बिकॉज आय एम अ वॉरियर. मला युद्ध आवडतं कारण मी योद्धा आहे हे सांगताना हे सांगणारा फटका. 6 धावा षटकार. तो आज देखे जरा किसमें कितना है दम, जो जीता वही सिकंदर. या सामन्यामध्ये कोण जिंकणार. या मॅच मध्ये धनेश गवते आपण जर पाहिला तर 1 man आर्मी. मी मगाशी देखील म्हटलं किती बी समोर येऊ द्या त्याला एकटा बस. एकटा नटतो मैदानामध्ये धनेश गवते हा खेळाडू. कमबॅक करावा लागेल. लास्ट ओव्हर मध्ये राहुल पाटील या खेळाडूला गुणवत्ता आहे त्याच्याकडे. कमबॅक करावं लागेल. एखादा विकेट घ्यावा लागेल. राऊंड द विकेट होता. बॉल थोडासा शरीरापासून दूर. हलकीशी आतली कडा घेत बॉल निघाला मागे विकेट किपरच्या हातामध्ये. प्रत्येक बॉलवरती अप अँड डाऊन्स. जसं आयुष्यामध्ये चढ उतार आपण पाहिलं सुख दुःख तसे मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये देखील हे अप अँड डाऊन्स तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतील. भावनिक खेळ मानलाय टेनिस बॉल क्रिकेट. 4 बॉल आता विजयासाठी 16 धावांचं समीकरण. जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा. कारण देव त्यांनाच संघर्ष करण्याची ताकद देतो ज्यांच्याकडे क्षमता आहे. ही क्षमता आता कोणामध्ये आहे. बॉलर राहुल पाटीलकडे की धनेश गवतेकडे. याही वेळेला आपण पाहिला स्विंग अँड मिस. वाईड बॉलचा इशारा. अवे फ्रॉम द बॉडी. दबाव गोलंदाजावरती. दबाव फलंदाजावरती राहील. कारण प्रत्येक संघाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नेरे पुढे जाईल की वलप पुढे जाईल. या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र कोण होईल यासाठी हा संघर्ष मैदानामध्ये रंगलाय. 4 बॉल विजयासाठी तब्बल 15 धावांचं समीकरण. पुढचा बॉल जर षटकार चौकार आला तर दबाव पूर्णपणे वलप संघावरती. आणि जर का पुढचा बॉल राहुलने कमबॅक केला डॉट बॉल किंवा विकेट जर घेतला तर दबाव नेरे संघावरती. 4 बॉल 15 धावांचं समीकरण. पायात टाकला बॉल. फुलटॉस दिशा दिली आहे. वरिष्ठाने टर्न केला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. थ्रो अतिशय ॲक्युरेट. प्रवीण धावलाय पण इथे आपण पाहिलं काय घडलंय. अतिघाई संकटात नाही. अगदी पॉपिंग क्रीज पर्यंत चालत गेला असा तरी खेळाडू रनआउट झाला असता.
परंतु इथे आपण पाहिला प्रेझेन्स ऑफ माइंड, त्याच्यामध्ये थोडासा कन्फ्युजन झाला, त्याचा फायदा झाला नेरे टीमला. 2 धावा आल्या धनेशच्या बॅटमधून. मॅच ऑन आहे. शेवटचे 3 बॉल विजयासाठी आता 13 धावांचं समीकरण. न थकता न थांबता न हरता प्रयत्न करण्यासोबत कधी कधी नशिबालाही झुकावं लागतं. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानामध्ये आपण पाहिली. वल्लभ संघ देखील हार मानायला तयार नाही, तर एका बाजूला नेरे संघ देखील हार मानायला तयार नाही. अतिशय चांगला सामना. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धा नियम आहे. 3 बॉल 13, 2 मोठे फटके हे कोणत्याही परिस्थितीमध्ये नेरे संघाच्या धनेशला खेळावेच लागतील, मारावेच लागतील. तर एका बाजूला एखाद दुसरा डॉट बॉल या सामन्यामध्ये पूर्णपणे घेऊन येईल वल्लभ टीमला मॅच मध्ये. 3 बॉल 13चं समीकरण. आणखीन एकदा खोला टाकला बॉल, हलक्या हाताने चिप केला बॉलला ऑन साइडला. वाडिश लॉंगरला सेकंडचा कॉल, रिस्क घेतली धनेशने. जबाबदारी काय असते ही खतं धनेशने मात्र दाखवली या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये. स्वतःकडे संपूर्ण त्याने जबाबदारी घेतली, आत्मविश्वास दाखवला. आता 2 बॉल विजयासाठी 11चं समीकरण. जर सामना जिंकायचा नेरे टीमला तर लगातार 2 षटकारच मारावे लागतील नेरे टीमला. चौकार षटकार जरी आला तर या सामन्याचा नियम आहे, या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. चला पाणी हवं, पाणी घेऊन जा मैदानाकडे. अतिशय क्रुशियल मुवमेंट या सामन्याचे आहे. 2 बॉल 11चं समीकरण. वातावरण टाईट करणार हा सामना. आज ढगाळ वातावरण होतं. दुपारी आमच्याकडे खरं तर रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या. असं वाटलं कदाचित व्यत्यय या स्पर्धेमध्ये येईल, परंतु नामदेव शेठ जमदाडे यांनी मनापासून ही स्पर्धा भरवली, त्यामुळे कोणत्याही प्रकारचं व्यत्यय या ठिकाणी येणार नाही याची काळजी मात्र नक्कीच परमेश्वराने घेतली. अप्रतिम दर्जाचं आयोजन आपण पाहता या वाकडी नगरीमध्ये, या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये रंगताना आपण पाहताय. आणि मैदानामध्ये सामना सुरू आहे. नेरे विपक्ष वल्लभ. बिग फाईट मॅच. 2 बॉल 11 असं हे समीकरण. 40+ क्रिकेटर आपण पाहिले. आज नेरे संघ देखील बक्षीस पात्र झालाय, त्यामुळे आणखीन जर आपण पाहिला आनंद गगनात मामनेचा या खेळाडूंचा राहिला, कारण पहिल्यांदा हा संघ बक्षीस पात्र होताना पाहायला मिळाला. अनिल दादा पाटील यांचे चिरंजीव पुष्कर स्वतः मैदानामध्ये पाणी घेऊन गेले. साई बोरवेलचे प्रोप्रायटर आणि नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक तर साई भक्त म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, आणि त्यांचा हा संघ मैदानामध्ये आपण खेळताना पाहता. आमचे मित्र मयूर तेही सामन्याचा आनंद घेत असताना. 2 बॉल 11 धावा. आणि खरं तर आपण पाहिलं नेरे म्हटलं की आमचे समालोचक सागर मांडवकर यांचा देखील मी आवाजून उल्लेख करेन, एक दमदार मराठी समालोचक. 2 बॉल 11चं समीकरण. बॉलिंग मार्कमध्ये सज्ज आहे त्या ठिकाणी राहुल पाटील. नेक्स्ट बॉल स्लॉट मध्ये आला आणि पाठवलाय लॉंग ऑनच्या बाहेर. पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त, धनेश सांगतो मैदानामध्ये. आता शेवटचा 1 बॉल 5 धावा. शेवटच्या बॉल पर्यंत क्रिकेटचा रोमांचक थरार. धनेशची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदाटा होऊ द्या पट्ट्यासाठी. एकटा नडला मैदानामध्ये. आता शेवटचा 1 बॉल विजयासाठी 5 धावांचं समीकरण. डोक्याला सुन्न करणारा सामना, प्रेक्षकांच्या हृदयाची ठोके वाढवणारा सामना. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये. नेरे की वल्लभ, वल्लभ की नेरे, धनेश की राहुल, राहुल की धनेश. अनिल दादा पाटील यांच्या वतीने जर षटकार धनेशने ठोकला तर तब्बल 5000. सामना आवडला असेल शेवटच्या 1 बॉलला जोरदार होऊन द्या. 1 बॉल 5 धावांचं समीकरण. दबाव गोलंदाजावरती. वाईट बॉलचा इशारा. आता चौकार आला तरी सामना जिंकेल नेरे संघ, त्यामुळे 1 रनचं महत्व फार निर्णायक आहे या मॅच मध्ये. चौकार जरी मारला तरी अनिल दादा पाटील यांच्याकडून 5000. स्कायरा 11 श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे, तर एका बाजूला अमन ब्रिगेड वल्लभ. प्रियांश 11 अमन ब्रिगेड वल्लभ या टीमला मैदानामध्ये पाहताय. आकाश पाटील यांचा संघ. आता शेवटचा 1 बॉल आणि 4 धावा. पैसा वसूल सामना. राहुल टू धनेश. मॅच मध्ये कोण रंग भरणार, राहुल की धनेश. 1 बॉल आणि 4 धावा हे समीकरण सामन्यामध्ये आलंय. राऊंड द विकेट. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशिवंत नाही. एकदा जोरदार डाव उद्या धनेश साठी. देखील जिंकला आणि अर्धशतके खेळी देखील साकारली. 51 धावांची इनिंग साकारली पट्ट्याने. धनेश गवते ही इज ऑन फायर. 1 man आर्मी आणि या सामन्याचा हिरो नो डाऊट धनेश गवते, मॅन ऑफ द मॅच. तर लाईनअप करून याच्या बघा आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये
इथे स्कायरा 11 श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे यांनी विजय संपादित केलं, त्यांचं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो. आणि स्पर्धेमध्ये वल्लभ क्रिकेट संघ तुम्ही सहभाग घेतला, तुमचा मनपूर्वक आभार. धनेश गवतेसाठी इथे आहे सन्मान्य वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेश शेठ पाटील साहेबांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धनेश आपण ते घेऊन जायचे आहे आणि धनेशला सामनावीराचा किताबी मान्यवरांच्या शुभास्थित दिला जाईल. चला प्रथमतः वाकडी क्रिकेट संघाचा बाहुबली प्रशांत पाटील याचा वाढदिवस इथे साजरा केला जाईल. धनेश याचे आहे